आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। शरद पवार यांना आता केंद्राची Z+ सुरक्षा देण्यात आली आहे। राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सध्या त्यांना राज्याची Z+ सुरक्षा आहे, मात्र त्यांना आता केंद्राची Z+ सुरक्षा देण्यात आली आहे। शरद पवारांना आजपासून केंद्राची अतिरिक्त सुरक्षा देण्यात आलेली आहे। त्यांच्या सोबत CRPFचे 10 जवान आता असणार आहेत। त्यामुळे सध्या चालू घडामोडी लक्षात घेता शरद पवारांना केंद्राकडून ही सुरक्षा दिली जाते। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। शरद पवार यांच्यावरती वाढीव अशा स्वरूपाची ही सुरक्षा आहे। पवारांच्या भोवती आता Z+ सुरक्षेचा गराडा। एकूण सुरक्षा रक्षक 55 जवानांमध्ये कोण कोण असेल तर CRPF, NSG कमांडो आणि पोलीस असा समावेश असेल। जवानांकडची शस्त्र ही अत्याधुनिक असतील आणि Z+ सुरक्षा कोणाला मिळते तर पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर मोठे नेते यांना ही सुरक्षा दिली जाते। तीच सुरक्षा आता स्वतः शरद पवार यांना दिली जाते। तर शरद पवार यांना देण्यात येत असलेल्या या वाढीव सुरक्षेवर निलेश राणे यांनी आक्षेप घेतलाय। शरद पवारांना कोणापासून धोका आहे असा सवाल त्यांनी केलाय। एकीकडे शरद पवारांना केंद्राकडून Z+ सुरक्षा दिली गेलेली आहे आणि दुसरीकडे मात्र यावरच आक्षेप नोंदवण्यात आलाय। निलेश राणे काय म्हणतात ट्विटच्या माध्यमातून आपण बघतोय। शरद पवारांना Z+ सिक्युरिटी मिळाली आहे। 55 CRPF त्यांना संरक्षण देणार। मला कळत नाही त्यांना कोण मारणार। शरद पवारांना कोणापासून धोका आहे? शरद पवारांना Z+ सिक्युरिटी मिळाली आहे अशा आशयाचं ट्विट हे निलेश राणे यांनी केलेलं आहे। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे केंद्राकडून अशा पद्धतीने सुरक्षा दिली जाते आणि दुसरीकडनं सवालही उपस्थित केले जातात महाराष्ट्रातनंच की अशा पद्धतीची सुरक्षा देण्याची गरज काय? काय नेमकं गौड बंगाल? हे बघा, आधी गेल्या आठवड्याभरामध्ये काय घडामोडी घडल्या ते आपण नीट लक्षात घेऊ। त्यांना Z सुरक्षा व्यवस्था होतीच, त्यांना Z+ दिली। याचं सरळ साधं कारण असं की केंद्रीय गृह विभागाकडे असे काही इनपुट्स असावेत, कारण याला जे आपण अपग्रेडेशन म्हणतो ते अपग्रेडेशन सहजासहजी झालेलं नाही। 8 दिवसापूर्वी शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होते आणि ते बार्शी येथे सभेला जात असताना त्यांच्या गाडीला त्यांचा ताफा अडवला गेला आणि काही आंदोलकांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली तुमची भूमिका स्पष्ट करा अशी त्यांना मागणी करत तिथं काही काळासाठी गोंधळ पण झाला। आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा कालावधी हा फार कमी आहे। सध्याची महाराष्ट्रातली स्थिती पाहता कुठल्याही नेत्याबद्दल काहीही होऊ शकतं असं चित्र आहे आणि मुख्यत्वे आपल्याकडे आंदोलनं आणि प्रति आंदोलनं सुरू असताना महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्याला अशी सुरक्षा व्यवस्था वाढवणं याचा सरळ अर्थ असा की केंद्रीय गृह विभागाकडे कुठले तरी इनपुट्स आहेत। आता श्री शरद पवार यांचं वय वाढलेलं आहे, त्यांना ते जे जवान सुरक्षा व्यवस्थेत असतात त्यांचा हात धरून ते बऱ्याच वेळेला उभा राहतात, त्यांची ती इच्छा नसते, परंतु त्यांचं वाढतं वय, महाराष्ट्रातली सध्याची सामाजिक स्थिती, महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका हे पाहता शरद पवार यांना हे वाढीव बळ दिलेलं असावं, संरक्षण त्यांना पुरवण्यात आलेलं असावं, कारण 24/7 त्यांना यापूर्वी पण संरक्षण होतं, आता ते वाढवलंय। माझ्या मते केंद्रीय पातळीवरती इनपुट्स आल्याशिवाय अशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था वाढवली जाणार नाही। आता त्याचे राज्य पातळीवरती जसे वेगळे अर्थ निघतील, त्याच्यात मुख्यत्वे त्यांचे आणि केंद्रीय पातळीवरती असलेले संबंध त्याचाही कुठेतरी संदर्भ दिला जाईल। त्यांना का सुरक्षा व्यवस्था द्यावी, म्हणजे आंदोलन सुरू आहेत त्यात आपल्याला उत्तरं देऊ नयेत वगैरे अशा पद्धतीचा रोख सुद्धा येऊ शकतो। परंतु आता असं दिसतं आहे की कुठले तरी इनपुट्स आहेत, मधल्या 8-10 दिवसातल्या घडामोडी आहेत आणि भविष्यातली आंदोलनं आहेत ते पाहता त्यांच्याबद्दल कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणावरती कुठलेही अनुचित परिणाम होऊ नये या दृष्टीनं घेतलेली केंद्र सरकारनं ही काळजी आहे, जी अत्यंत योग्य पाऊल आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।